आज आरवचा बर्थडे असल्यामुळे ना वैभवचा सकाळी सकाळी फोन आलता की ताई मी यायला लागलोय म्हणून. अंडी अंडी त्यांना ना त्याने घरची काही अंडी निघाली होती तर ती अंडी घेऊन आला होता आणि घरच्या आपल्या झाडाचे काही आंबे पण होते. थोडंसं टेस्टला वेगळं म्हणून तो घेऊन आला होता बघा. आज आरवचा बर्थडे असल्यामुळं त्याच्या आवडीचं आज ना चिकन फ्राय बनवायचं होतं. तर तो म्हणाला होता मम्मा चिकन फ्राय बनवा. मी म्हटलं चला ठीक आहे. तर इकडं आज ना गोडाऊनच्या पाठीमागे आम्ही आता इथं चूल वगैरे मांडणार आहे, कारण तिकडं पलीकडं अंगणात ना ऊन भरपूर आहे आणि शेडमध्ये काही दम निघाला नसता. म्हणून म्हटलं चला झाडांच्या सावलीला इकडे येऊन बसूया आणि इकडे निवांत चूल वगैरे आपली करूया, म्हणजे जरा झाडांची थंडगार हवा पण सुटेल आणि सगळ्याला एन्जॉय पण करता येईल म्हणून. इकडं आम्ही असा कूलर पण लावून ठेवला होता. अच्छा तू काय करते इथे? कशाचं? चिकनचं. आता इथं विषय असा होता की असताना मी सांगितलं होतं इथं लक्ष ठेवून बस, कुठे सुद्धा जायचं नाही म्हणून. असता तिथंच लक्ष देऊन बसली होती. आता इथं आहोंनी सुद्धा मदत केली, चूल घेऊन आले होते उचलून. सिमेंटची चूल असल्यामुळे वजन लागतं त्याच्यामध्ये, म्हणून त्यांनीच आणली होती. इकडे तोंड करू नका, वारं लय सुटले तशीच ठीक आहे. घेऊन जा मी आल्या धावतोय का नाही ती चांगलं? काय पक्षाने खाल्लाय ग? बघू तुझ्या हल्ली सगळं कशी खाल्ली ग? ही जास्त खाल्लंय. तुटलं ही ती बी खाल्लाय. पक्ष्यांनी खाल्लेले आंबे होते तर असताना परत तिथंच ठेवून दिले, म्हटले परत येऊन पक्षी खाऊन जातील म्हणून. आणि मग आम्ही इकडे गेलो होतो जरा सरपण आणायला बघा. असं काम करायचं अरे नाही, ही बारके नाजूक नाजूक असं वाटलं. उचला हातात उचले का? हा माझे उचले तो खाली असतात, उचलले खाली. हा एवढा मोठा देव होता, एवढा झाला. चला आजकाल बसवले तिथं करून देऊ तुला बाबा. धर आता बघितलं तू बरं झालं. आता आमच्याकडे ना असं असतं की काही जरी बनवायचं चाललं ना तर सगळेजण मदत करतात. सगळ्यांनी एक एक काम करायचं, म्हणजे आत बाहेर करायला पण जास्त त्रास होत नाही आणि लवकर बनवलं पण जातं. मग आज इकडं वैभवला सुद्धा मी सरपण घेण्यासाठी ना इकडे घेऊन आले होते. आता तुम्ही म्हणसाल की अधिक महिना सुरू झाला आणि तुम्ही चिकन खाताय म्हणून, तर असं काही नाही. हा व्हिडिओ तुम्हाला लेट पाहायला भेटतो एक दिवस, आणि अधिक महिना आता चालू होतोय आणि जवळजवळ ना आता महिना तरी होऊन गेलं वरती की मुलांसाठी चिकन बनवलं होतं. आता पण आरवसाठीच बनवायचं आहे, त्याचा बर्थडे आहे तर म्हटलं चला त्याला आवडतं तर घेऊया बनवून म्हणून. तर आता बघा इथं जवळपास आमची सगळी तयारी झालेली आहे इथं. पण आता काय करणार की आतमध्ये जाणार, त्याच्या ऑप्शनची तयारी वगैरे करून त्याला अगोदर ऑप्शन करून घेतो आणि मग त्याच्यानंतर आम्ही इकडे बाहेर येणार. मला ठीक आहे ना, काल सोनं आणून देते. मला सगळ्याचं म्हणत तिकडं बसवायचं आता. काशीच उचल कन्फ्यूज झाले. चल मी आपली सहज उचलायला गेली. खरं नाही मग मागं छान आहे छान. अरे आपली फुकारी राहिली. अरे हे कुठे ठेवलं मग अशी माती ती
माचीस वेगळं दे मला तेवढं. कुठं आहे? नाही का कुठं? चल दीदी आता चल 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 पुढे चल हा हात उचल. हात उचल नाही पडू द्या चल. बाहेर तर सगळा सेटअप आम्ही मांडून आलो होतो. कमी जास्तीला कूलर सुद्धा लावून आलो होतो तिथं. आणि आता इथं म्हटलं चला आरोचं बर्थडे सेलिब्रेशन अगोदर करून घेऊया. तर आरोसाठी मामाने केक आणला होता म्हणून आरो जरा जास्तच खुश होता. आता इकडे सगळेजण आम्ही रेडी होऊन बसलो होतो केक कट करण्यासाठी. तर अगोदर इथं आत्तीने ऑप्शन करून घेतलं आणि आस्ताची मजा चालू होती. म्हणायची दादासोबत मी पण केक कट करणार म्हणून. आणि आता इथं बघा ती पण ऑप्शन करून घ्यायला लागली होती. आता पावडर अशी लावून आली होती की एक गाल तिचा पांढरा शुभ्र तसाच दिसत होता. मी म्हटलं म्हणून मग ती हसत होती परत. मग इथं परत मी सुद्धा ऑप्शन करून घेतलं. आता आरोचा बर्थडे आणि आमच्या अॅनिव्हर्सरीमध्ये 1 दिवसाचाच फरक राहतो. पण खरं सांगायचं म्हटलं तर पहिल्यासारखं आता अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचा काय उत्साहाचं राहत नाही. बहुतेक कदाचित ना आता आपल्यावरती भरपूर अशा जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदारीमधूनच आपल्याला ना स्वतःच्या हाऊसमौज कधी करू वाटत नाही. हो की नाही? तुम्हालाही तसंच होतं का? हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर आरो. हॅपी बर्थडे टू यू. दिलं चालता झालं केक. बस बस आता घेतलं ना वाजवत म्हणताय. दादा दीदीचा थोडा तू थांबा एक तसं ना वैभव आल्यामुळं खरं आरोचा बड्डे करायला ना जरा उत्साह आला थोडा. म्हणजे तसं करणारच होतो त्याचा बड्डे आम्ही. कारण आपली कधी नाही का हाऊसमौज झाली नाही झाली तरी आपल्याला काय वाटत नाही. पण मुलांच्या पण प्रत्येक हाऊसमौज करतो ना. आणि तो आरोचं कसं असतं माहिती आहे का की असं आपल्याला ग्रीटिंग कार्ड बनवून देणं किंवा दुसऱ्याला सरप्राईज देणं त्याला खूप आवडतं. मग त्याच्यामुळे असं वाटतं त्याच्यासाठी पण सरप्राईज प्लॅन करायला पाहिजे असं. म्हणजे त्याला जे जे आवडतं ते करायला आम्ही प्रयत्न करत असतो. मग आणि इथं बघा आता आम्ही सगळ्यांनी केक त्याला भरवून घेतला आणि तो किती खुश आहे बघा. त्याच्या चेहऱ्यावरती बघूनच कळत होतं. म्हणजे त्याला असं वाटायचं की आम्ही अॅनिव्हर्सरी केली नाही ना तर त्याचा बर्थडे पण करतो की नाही असं त्याला वाटत होतं. आणि इथं बघा आता आजोबाला केक भरवण्यासाठी तो इथं आला होता आणि खावा म्हणत होता. मामा डाएटवर असल्यामुळे गोड खात नाहीत पण त्यांनी आज त्याच्यासाठी केक खाल्ला. पण इथं त्यानं पटकन पाया पडून घेतलं. त्याच्यामुळे त्यांच्या हाताला केक लागल्यामुळे त्यांना व्यवस्थित आशीर्वाद देता नाही आला. पण त्यांचे आशीर्वाद नेहमीच असतात सगळ्यांसोबत. आता इथं बघा त्यानं सगळ्यांना नमस्कार करून घेतला. मामांना, पप्पांना, आजीला आणि मग मी शूट घेत होते म्हणून सगळ्यात लास्ट तो माझ्या पाया पडला. आणि इकडं असता बघा आमच्या काहीतरी वेगळंच चालू असतं. इथं पेटलं का हा आईचं का बघी? एक काम करी कॅरेट अडवू लावते. तिकडं नाही नाही एकदा पेटलं मी एकदा पेटतंय. पेटल्यावर नाही व्हायचं. काय तर ठेवती इथं. आई साहेब आले आमच्या. होय आई साहेब आलेले देत नाही. ती फेमस झाली का मग आत्ती कसं अंग्रेज दिसत अंग्रेज. पिटली बाई चांगली. स्प्राईट प्यायला ग्लास ही सगळं घेऊन आले. स्प्राईट कुठं आहे तिथं? नाही पुन्हा आणायची पण ग्लास या घेऊन आले. बस आता आरोच्या बर्थडेचं केक कटिंग करून खाऊन मग आम्ही इकडे बाहेर आलो गोडाऊनच्या पाठीमागे. तर म्हणलं चला आता इथं चिकन फ्राय बनवायला घेते. आणि तुम्ही मला बऱ्याच वेळा म्हटला की ताई चिकन फ्रायची रेसिपी शेअर कर. तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी 2-3 व्हिडिओ आहेत बघा त्याचे. तर आता सुद्धा मी काही रेसिपी शूट केलेली नाहीये कारण आज गडबडच तेवढी होती आणि वैभव पटकन जाणार पण होता. त्याच्यामुळे मग तो आहे तोपर्यंतच आम्हाला आवरून घ्यायचं होतं म्हणून मग मी थोडंसं घाईमध्येच लागले होते बनवायला इथं.
आता बऱ्याच वेळा तुम्ही मला विचारता की ताई कॅमेरा अँगल छान असतो, शूट कोण घेतं, तर हे बघा आमचे कॅमेरामॅन आहो इथं वरती बसलेत बघा चिक्कूच्या झाडावरती आणि वरून आमचं खाली शूट घ्यायचं सुरू होतं त्यांचं. आधी मी जेवू कुठे जीव कुठं लेअर बा कसले पडायला लागले. मॅरिनेट चांगलं झाले. हा रात्री मॅरिनेटला लावलं. झाडाखाली चालू आहे बनवायचं. मामा झोपल्यात. आता इथं आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की वैभवनं सृष्टीवहिनीला फोन लावला होता आणि त्यांचा व्हिडिओ कॉल सुरू होता. त्याच्यामुळे मग त्यांनी बघत होते इकडं काय चाललंय काय, ते आवाज थोडासा रेकॉर्ड झाला होता. तर इथं बघा आता पहिलं तर मस्त घाणा तळून काढला मी, पण इथं असता आमची वाट बघत बसली होती. आता इकडं माझं चिकन फ्राय होतंय तोपर्यंत इकडं वैभवने व्हिडिओ लावला होता आणि हा व्हिडिओ पाहून आम्ही इतकं हसलो ना, हे बघा बघा तुम्ही. त्याला मी खायला जाऊ त्याला राग येणारच घे. मग काय मुख्य जनावर असलं तरी त्याला माणसांच्या वरच कळतंय. बर्थडे बॉय मार्गी किती खुश आहे. किधर आहे बर्थडे बॉय. आहो तसं तर आजचा हा व्हिडिओ मी शॉर्ट म्हणूनच शूट केला होता, पण व्हिडिओ खूप मोठा झाला म्हणून तसाच व्लॉग कंटिन्यू केला. तर आरोचा बर्थडे खूप छान झाला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर सबस्क्राईब करा. चला भेटू परत, बाय बाय.